सौंदर्य प्रत्येक वयाचं, प्रत्येक टप्प्यावरचं सौंदर्य वेगवेगळं असतं. बालपणीचं सौंदर्य हे मऊ, लुसलुशीत, हवाहवसं करणारं असतं. मनाला आनंदित करणारं असतं, प्रफुल्लित करणारं असतं. माणूस कितीही दुःखात असला, रागात असला, की लहान बाळ पाहिलं की कसं मन आनंदी होतं आणि मन मोहून टाकणारं असतं. तरुणपणाचं सौंदर्य हे तजेलदार असतं, आकर्षित करणारं असतं, भुरळ पाडणारं असतं. आणि म्हातारपणाचं सौंदर्य हे सुद्धा खूप छान असतं, पण ते बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असतं. जरी सुरकुत्यावर सुद्धा बघा तुम्ही एक हिऱ्यासारखी चमक येते, तुम्ही जर नीट निरीक्षण केलं. एखादी आजीबाई बघा तुम्ही, आपण रस्त्यानं जाताना बघितलं, छान अशी वाकत चाललेली आहे आणि पाठीमागे छान एवढंसं सुपारी एवढा तिचा आंबाडा आहे आणि पण चेहऱ्यावर एक तेज असतं. ते पण एक तेज खूप असं आपल्याला हे करतं, समाधान देऊन जातं. अरे वा, म्हणजे ते आत्तापर्यंतच्या आयुष्यातून तावून सुलाखून निघालेलं ते सौंदर्य अजूनच उजळ आणि छान वाटायला लागतं. फक्त आपण ते कसं बघतो. उगीच काय आता हे तुमचं वय झालं, हे झालं असं कुणाला टोकायचं नाही. प्रत्येक वयाचं सौंदर्य हे वेगवेगळं असतं आणि ते आपल्या दृष्टीवर अवलंबून असतं की आपण ते कसं घ्यायचं. तर असं काही नाही. आणि निसर्ग नियमानुसार बदल हा सगळ्यातच होतो. सृष्टीचा नियम आहे बदल हा. आणि मग तो माणूस कसा त्याला अपवाद असेल. म्हणून ते बदलत राहतं. फक्त ते बदलही आपण आनंदाने स्वीकारले पाहिजे आणि त्याच्यात आनंदी राहिलं पाहिजे. म्हणजे अजून सौंदर्य खुलतच जातं. निसर्ग नियमाप्रमाणे जे बदल घडत राहतात, आपण ते न स्वीकारता आपली मनमानी केलं आणि त्याच्यात छेडछाड केली, तर नक्कीच त्याचे दुष्परिणाम चांगले होत नाहीत, वाईटच होतात. म्हणून जसं आहे ना, तसं चालू द्या. निसर्ग त्याची क्रिया करत राहतो. आपण ते स्वीकारत चालायची. बाकी काही करायचं नाही. जे आहे ते छान. आपलं मन आनंदी ठेवायचं, सगळं छान होतं.